नमस्कार आणि फाइलिंग अ वर्कपीस वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत फाइलिंग म्हणजे काय, फाइलिंगसाठी वापरण्यात येणारे वापरली जाणारी विविध टूल्स, फाइलिंगचे वेगवेगळे प्रकार, वर्कपीस कशा प्रकारे फाइल करणे आणि फाइलिंग करताना सामान्य चुका. ह्या ट्युटोरियलसाठी आपल्याला हवी एक फाइल करण्यासाठी एक वर्कपीस धरण्यासाठी बेंचवाईज, मापण्यासाठी वर्नियर कॅलिपर, वर्कपीसचा चौरस तपासण्यासाठी ट्राय स्क्वेअर, वर्कपीस कापण्यासाठी हॅकसॉ, वर्कपीसवर खुणा करण्यासाठी पंच आणि एक बॉल पाइन हॅमर. प्रथम फाइलिंग म्हणजे ते पाहूया. फाइल वापरून एक जॉब किंवा वर्कपीस मधील अतिरिक्त सामग्री काढून टाकण्यासाठी फाइलिंग पद्धत आहे. विविध गरजांसाठी विविध फाईल्सचे प्रकार आहेत. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन साठी फ्लॅट फाइल, गुळगुळीत पृष्ठभाग मिळवण्यासाठी स्मूथ फाइल, वर्कपीसच्या कोन विशिष्ट भागाला फाइल करण्यासाठी सेफ एज फाइल, चौरस कोन आणि चौरस बिळे विकसित करण्यासाठी स्क्वेअर फाइल, अर्धगोलाकार पृष्ठभागांना फाइल करण्यासाठी हाफ रन फाइल, बिळे आणि गोल ग्रोव्हज विकसित करण्यासाठी राउंड फाइल. आता फाइलिंगची प्रक्रिया जाणून घेऊ. मला हवा आहे 5 बाय 3 इंचाचा वर्कपीस. माझ्याकडील जॉब किंवा वर्कपीस 5 बाय 4 इंचाचा आहे. आता प्रथम 1 इंचाचा अतिरिक्त भाग कापून टाकू. त्यासाठी वर्कपीसवर मार्किंग मीडियमचा वापर करा. आपण चॉक किंवा इंक मार्किंग मीडियम म्हणून वापरू शकता. एकदा का मीडियमचा वापर केला तर दाखविल्याप्रमाणे ज्यानी कॅलिपर वापरून वर्कपीसवर निशाणी लावा. माझ्या गरजेप्रमाणे मी 1 इंचापेक्षा थोडे कमी चिन्हांकित करते. पुढे चिन्हांकित केलेल्या ओळीवर पंच करण्यास पंच आणि बॉल पाइन हॅमरचा वापर करा. यानंतर वर्कपीस वाइसच्या जॉज मध्ये समांतर ठेवा. आता या जागी वर्कपीस धरण्यासाठी घट्ट कसणे, जेणेकरून आपण सहज वर्कपीस कट करू शकतो. पुढे हॅकसॉ वापरून वर्कपीसचा अतिरिक्त भाग काढून टाका. अतिरिक्त भाग काढून टाकल्यानंतर पुन्हा एकदा वर्कपीस मोजा. होय, मापन आता योग्य आहे. माझ्याकडे 5 बाय 3 इंचाचा वर्कपीस आहे. आता फाइलिंग सुरू करू. प्रथम आपल्याला योग्य फाइल निवडायची आहे. मला गुळगुळीत काठ हवी आहे. त्यासाठी मी स्मूथ फाइल निवडेन. फाईलीचा हँडल सुरक्षितपणे घट्ट बसलेला आहे का ह्याची खात्री करा. योग्य हँडल नसल्यास फाइल वापरू नका, नाहीतर आपल्या हातांना जखम होईल. फाइलिंग सुरू करण्यापूर्वी फाइल स्वच्छ आहे का खात्री करून घ्या. जर गंजलेला फाइल वापरला तर वर्कपीसचे नुकसान होईल, तसेच आपले हात देखील जखमी होईल. त्यामुळे मी योग्य फाइल निवडली आहे. पुढील पायरी अशी की पुन्हा एकदा वर्कपीस बेंचवाईज मध्ये सुरक्षितपणे ठेवायचे आहे. आपली स्थिती 90 डिग्री वर आहे, बेंचवाईजच्या समकोनवर. आपला डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ठेवा. फाइलिंगसाठी ही उत्कृष्ट स्थिती आहे. आता आपल्या उजव्या हातात फाईलचा हँडल घट्ट पकडा. दर्शविल्याप्रमाणे आपल्या डाव्या हाताने फाइल टोक पकडा. फाईलचा हँडल दृढतापूर्वक उजव्या अंगठ्याने दाबले आहे ह्याची खात्री करून घ्या. आता फाइलिंग सुरू करण्यास तयार आहोत. फाइलिंगच्या 3 पद्धती आहेत, त्या म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड फाइलिंग, ड्रॉ फाइलिंग, डायगोनल किंवा क्रॉस फाइलिंग. त्या एकानंतर एक पाहूया. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांबीच्या बाजूने फाइल वर्कपीसच्या पृष्ठभागावर हलवणे याला स्ट्रेट फॉरवर्ड फाइलिंग म्हणतात. ह्या पद्धतीत फाइल हळूहळू वर आणि खाली हलवून फाइलिंग केले जाते. आपण पाहू शकतो की आपला वर्कपीस फाइल झालेला आहे आणि अतिरिक्त भाग काढून टाकलेला आहे. ड्रॉ फाइलिंग पद्धतीत फाइल एकसारखा दाब देऊन शरीराकडे खेचली जाते. डायगोनल फाइलिंग पद्धतीत
फाईल वर्कपीसच्या पृष्ठभागावर तिरपी हलवली जाते. फाईलीची हालचाल वर्कपीसवर एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तिरपी होते. एकदा फाइलिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वर्कपीसच्या फ्लॅटनेस आणि स्क्वेअरनेसची तपासणी केली पाहिजे. हे ट्रायस्क्वेअर आणि व्हर्नियर कॅलिपरच्या मदतीने करता येते. फ्लॅटनेस बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी दाखविल्याप्रमाणे ट्रायस्क्वेअर वर्कपीसवर ठेवा. असे वर्कपीस 3 वेगवेगळ्या जागेवर ठेवून करा. हे एक प्रकाश स्रोताविरुद्ध तपासा. हा फ्लॅटनेसचा स्पष्ट संकेत आहे. जर पृष्ठभाग असमान आहे तर आपल्याला वर्कपीस आणि ट्रायस्क्वेअरच्या दरम्यान प्रकाशाची किरणे दिसतील. अशा वेळी आपल्याला पुन्हा फाईल करण्याची गरज आहे. पुढे आपण ट्रायस्क्वेअर वापरून वर्कपीसचा स्क्वेअरनेस तपासू. दाखविल्याप्रमाणे ट्रायस्क्वेअर वर्कपीसच्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवा. आता ट्रायस्क्वेअरच्या कडा वर्कपीसच्या दोन्ही संलग्न बाजूस चिटकवा. असे वर्कपीसच्या संलग्न बाजू परस्परांना 90 डिग्री आहेत की नाही हे तपासा. नाही तर पुन्हा फाईल करा. आपल्याला अजून एक मोजमाप करायची आहे. ती आहे वर्कपीसची जाडी तपासणे. यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपर वापरणार आहोत. दाखविल्याप्रमाणे वर्कपीस व्हर्नियर कॅलिपरच्या जॉसच्या मध्ये नेऊन ठेवा. वर्कपीसची जाडी मोजा. ह्या वर्कपीसवर किमान 3 विविध ठिकाणी जाडी मोजा. एकसारखे मापन दाखवते की वर्कपीसची जाडी समान आहे. फाइलिंग करताना काय करू नये हे जाणून घेऊ. वर्कपीसला एका कोनात फाइलिंग करू नये. केंद्र सोडून वर्कपीसच्या दोन्ही कडांना फाईल करू नका. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण शिकलो ते थोडक्यात. एक वर्कपीस मापणे. वर्कपीसचा अतिरिक्त भाग काढून टाकणे. वर्कपीस फाईल करणे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टची माहिती देणारा व्हिडिओ स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. तो डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियल टीम कार्यशाळा घेते आणि ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT MHRD भारत सरकारकडून अर्थसहाय्य मिळाले आहे. यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे ट्युटोरियल केवळ राष्ट्रीय प्रशिक्षण संबंधी मीडिया संस्था चेन्नईसाठी तयार केले गेले आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.